माझे नाव राहुल। त्या दिवशी संध्याकाळी मी आणि माझे कुटुंबीय अगदी उत्साहात टीव्ही समोर बसून आशिया कप भारत विरुद्ध पाकिस्तानचा अंतिम सामनाची मॅच पाहत होतो। मॅच अत्यंत चुरशीची सुरू होती आणि सगळ्यांचे श्वास रोखले गेला होता। बरोबर रात्री 9:20 आईच्या मोबाईलवर एका अनोळखी नंबरवरून फोन आला। आई फोन घेऊन बाजूला गेली आणि जवळजवळ 20 मिनिटे ती गंभीरपणे बोलत होती। जेव्हा ती परत आली तेव्हा तिच्या चेहऱ्यावर काळजी आणि घाई गडबड स्पष्ट दिसत होती। ती आमच्या जवळ आली आणि म्हणाली, "अरे राहुल, वहिनीच्या आईचे निधन झाले। उद्या संध्याकाळी 4 वाजता त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे। ती वेळच अशी होती की अचानक जाण्यासाठी कोणतीही थेट ट्रेन किंवा बस उपलब्ध नव्हती। वहिनींचे माहेर नागपूर होते आणि आमच्या गावापासून नागपूरला पोहोचण्यासाठी कमीत कमी 5 ते 6 तास लागणार होते। परिस्थितीचे गांभीर्य ओळखून मी आईला समजावले, आई काळजी करू नकोस, नागपूरसाठी दररोज सकाळी चांगल्या गाड्या असतात। मी उद्या सकाळी 7 वाजेच्या ट्रेनने निघालो तर दुपारी 1:30-2 वाजेपर्यंत नागपूरला नक्की पोहोचेल। मला अंत्ययात्रेला वेळेत सामील होता येईल। वहिनीची आई बऱ्याच दिवसापासून आजारी होती आणि त्यांचे वयही खूप झाले होते। त्यामुळे माझा मोठा भाऊ आणि वहिनी गेल्या काही 6 दिवसापासून नागपूरलाच त्यांच्या जवळ होते। यानंतर मी पुन्हा मॅचकडे लक्ष दिले। भारताने मॅच जिंकली तो आनंद साजरा करून मी रात्री थोडा उशिरा झोपलो। सकाळी लवकर उठून मी थेट रेल्वे स्टेशनवर पोहोचलो। नेहमीप्रमाणे स्टेशनवर प्रवाशांची गर्दी आणि कॉलेज शाळेत जाणाऱ्या मुलींची धावपळ सुरू होती। बरोबर सकाळी 7:10 माझी ट्रेन प्लॅटफॉर्मवर आली। ट्रेनमध्ये बरीच गर्दी होती। मी हुशारी करून खिडकीतून माझा टॉवेल आत टाकून एक सीट पकडली। ट्रेन रिकामी होताच मी चपळाईने आत गेलो आणि माझ्या सीटवर जाऊन बसलो। सकाळी लवकर उठल्यामुळे माझे डोळे जड झाले होते, म्हणून मी सीटवर रेलून तोंडावर रुमाल टाकला आणि झोपी गेलो। ट्रेन साधारण 50-60 किलोमीटर पुढे गेली असेल तेव्हा एका मोठ्या धक्क्याने मला जाग आली। मी आळस देत डोळे उघडले। आळस देताना माझा हात नकळत शेजाऱ्या बसलेल्या व्यक्तीला लागला। मी वळून पाहिले तर तिथे एक वृद्ध आजी बसल्या होत्या। मी तातडीने हात खाली केला आणि अत्यंत सभ्यपणे त्यांना "सॉरी आजी" म्हणालो। ट्रेनमध्ये पाय ठेवायलाही जागा नव्हती। अनेक लोक उभे होते। तेवढ्यात एक अत्यंत सुंदर स्त्री तिथून जात होती। तिने गुलाबी रंगाची नेटेची साडी नेसली होती आणि धुळीमुळे तोंडाला रुमाल बांधला होता। ती माझ्या शेजारी आजींना नम्रपणे म्हणाली, "दीदी माँ, थोड़ा उधर सरक जाओ, मुझे बैठने के लिए थोड़ी जगह दे दो." त्यावर ती म्हातारी आजी थोड्या त्रासिक स्वरात म्हणाली, "अरे बेटा, ये पहले से ही 2 लोगों की सीट है, तुम कहाँ बैठोगी? यह जगह ही नहीं है." मला त्या उभ्या असलेल्या स्त्रीची दया आली। मी आजींना म्हणालो, "आजी, थोडं इकडे सरका, त्यांना बसू द्या। स्त्री आहे ती, पण आपण ॲडजस्ट करूया." ती स्त्री ट्रेनमध्ये एकटीच प्रवास करत असावी असा माझा अंदाज होता। त्या साडीत ती खूपच आकर्षक दिसत होती, पण चेहऱ्यावर रुमाल असल्यामुळे तिचे पूर्ण रूप मला दिसू शकत नव्हते। मी पुन्हा सीट समोरील आधाराने डोळे मिटले आणि झोपायचा प्रयत्न करू लागलो। दुपारी बरोबर 11:30 वाजता जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा शेजारी पाहताच मी थक्क झालो। त्या वृद्ध आजी त्यांच्या स्टेशनवर उतरून गेल्या होत्या आणि ज्या स्त्रीला मी बसायला जागा दिली होती ती अगदी माझ्या शेजारी चिटकून बसली होती। ती सीटवर अगदी निवांत झोपली होती आणि आता तिच्या चेहऱ्यावरील रुमालही निघाला होता। तिचा चेहरा कमालीचा सुंदर। वेगवान ट्रेनच्या गतीमुळे सर्व प्रवासी इकडून तिकडे झोके खात होते। तिच्या झोक्यामध्ये तिचा मऊ तो नाजूक हात हळूहळू माझ्या हाताला स्पर्श करू लागला। तो स्पर्श इतका सुखद होता की मला वाटले नागपूर येईपर्यंत हा स्पर्श असाच सुरू राहावा। मीही न राहून तिच्या दिशेने थोडा सरकून बसलो। आता केवळ हातच नव्हे तर आमचे खांदेही एकमेकांना स्पर्श करत होते, पण ती गाढ झोपेत असल्यामुळे तिला याची कल्पना नव्हती। बरोबर 12:15 वाजता ती आळस देत झोपेतून उठली। उठताना तिचे दोन्ही हात हवेत गेले आणि नकळतच तिच्या हाताचा पंजा माझ्या गालाला स्पर्श करून गेला। मी लगेच तिच्याकडे पाहिले। तिचे हात अजूनही वरच होते आणि माझे लक्ष तिच्या शरीराच्या आकर्षक बांध्याकडे गेले। ती मला अत्यंत गोड आवाजात "सॉरी" म्हणाली। मीही हसून "इट्स ओके" म्हणालो। त्यानंतर तिने तिच्या पर्समधून मोबाईल काढला आणि ती यूट्यूबवर शॉर्ट व्हिडिओ पाहू लागली। माझे लक्षही तिच्या मोबाईलकडेच होते।
व्हिडिओ पाहता पाहता मध्येच एक अतिशय मजेशीर आणि काहीशी वेगळी जाहिरात स्क्रीनवर आली. तिने अचानक चोरून माझ्याकडे पाहिले. मी चटकन मान खाली घातली. जणू काही माझे तिच्या मोबाईलकडे लक्ष नव्हते. तेवढ्यात ट्रेन एका मोठा झटका बसला आणि ड्रायव्हरने अचानक ब्रेक लावला. माझा पूर्ण शरीराचा तोल गेला आणि मी थेट तिच्या अंगावर पडलो. ती सीटवरून खाली घसरणार तेवढ्यात मी तिचा हात पकडून तिला सावरले. मी पुन्हा ओशाळवाण्या स्वरात सॉरी म्हणालो. ती हसली आणि म्हणाली, अच्छा हुआ भाई साहब, आपने मुझे पकड़ लिया, नहीं तो मैं नीचे गिर जाती. मी विचारले, मॅडम आपको कहीं लगा तो नहीं ना? ती म्हणाली, नहीं मैं ठीक हूँ. काही वेळ आम्ही दोघे शांत राहिलो. अचानक तिच्या हातातून मोबाईल सुटला आणि खाली पडला. ती मोबाईल उचलण्यासाठी खाली वाकली तेव्हा पुन्हा एकदा माझे लक्ष तिच्या सौंदर्याकडे गेले. मोबाईल उचलून जेव्हा तिने पाहिला तेव्हा ती खूप नाराज झाली, कारण स्क्रीन पूर्णपणे फुटली होती आणि फोन सुरू होत नव्हता. ती खूप हताश झाली होती. मी परिस्थिती ओळखून म्हणालो, मॅडम अगर आपको किसी का फोन करना है तो आप मेरा मोबाईल ले सकती है. हे ऐकून तिच्या जीवात जीव आला. तिने माझे आभार मानले. आता आमच्यातील संवाद अधिक मनमोकळेपणाने सुरू झाला होता. तिने मला विचारले, भाई साहब आपको कहाँ जाना है? मी उत्तर दिले, मला नागपूरला जायचे आहे. ती आश्चर्याने म्हणाली, अरे मी पण नागपूरला चालले आहे. तुम्ही नागपूरमध्ये कुठे राहता? मी सांगितले, मी तिथे राहत नाही. माझ्या वहिनीच्या आईचे निधन झाले आहे, त्यामुळे मला तिथे जात आहे. त्यांचे घर मनीष नगर भागात आहे. ती आनंदाने म्हणाली, अरे मी पण त्याच परिसराजवळ राहते. तुमचे खूप खूप धन्यवाद. तुम्ही मला बसायला जागा दिली, नाहीतर मला उभे राहूनच प्रवास करावा लागला असता. मी म्हणालो, स्त्रीचा आदर करणे आमचे कर्तव्यच आहे. मी पुढे बोलताना तिने मला विचारले, आप शादीशुदा हो क्या भाई साहब? मी हसून म्हणालो, माझ्याकडे पाहून असे वाटते का? ती म्हणाली, तुमची पर्सनॅलिटी तशी दिसते. मी स्पष्ट केलं, नाही मी अजून अविवाहित आहे, पण तुम्ही विवाहित आहात असे मला वाटते. तिने विचारले, तुम्हाला कसे कळले? मी म्हणालो, तुमची ही सुंदर साडी पाहून मी अंदाज लावला. ती म्हणाली, अगदी बरोबर ओळखले. माझ्या लग्नाला 1 वर्ष झाले आहे. मी माझी ओळख करून दिली. माझे नाव राहुल आहे. तुमचे नाव काय? ती म्हणाली, माझे नाव राधिका आहे. तिने विचारले, तुम्ही काय करता? मी सांगितले, मी सध्या माझी PhD पूर्ण करत आहे. शिक्षण झाल्यावर नोकरी लागली की लग्नाचा विचार करेन. राधिका थोडी गंभीर होऊन म्हणाली, मी पण लग्नाआधी शिक्षणावर लक्ष दिले असते तर आज स्वतःच्या पायावर उभी राहिली असते. माझ्या पतीने लग्नाआधी सांगितले होते की ते मोठ्या नोकरीवर आहेत, पण जेव्हा मी नागपूरला आले तेव्हा कळले की ते एका साध्या दुकानात काम करतात. मला माझ्या नशिबाचे वाईट वाटते, पण माहेरी आईवडिलांची बेइज्जती होऊ नये म्हणून मी घरच्यांना काहीच सांगितलं नाही आणि संसार करत आहे. माझे ग्रॅज्युएशन झाले आहे, त्यामुळे मी आता नोकरी शोधत आहे. तिच्या त्या दुःखाबद्दल ऐकून माझ्या मनात सहानुभूती वाटू लागली. गप्पा मारत असताना ट्रेन एका वळणावर आली आणि पुन्हा एकदा अचानक लागलेल्या धक्क्यामुळे माझा हात थेट तिच्या शरीराला स्पर्श करून गेला. तो स्पर्श नकळत झाला होता, पण त्या क्षणी आमच्या दोघांच्या मनात एक वेगळीच भावना निर्माण झाली. ती काहीच बोलली नाही, शांत राहिली. मी लगेच म्हणालो, राधिका सॉरी, ट्रेनच्या धक्क्यामुळे माझा हात लागला. तिने माझ्याकडे पाहिले आणि म्हणाली, राहुल आता आपली एवढी ओळख झाली आहे तर मला मॅडम म्हणू नकोस, राधिकाच म्हण. दुपारी 1:30 वाजले होते आणि ट्रेन नागपूर स्टेशनवर आली. आम्ही नाशिक रेल्वे स्थानकावरून निघून आता नागपूरला पोहोचलो होतो. राधिकाच्या सांगण्यावरून आम्ही स्टेशन बाहेर आलो. राधिका म्हणाली, तू तुझा मोबाईलवरून कॅब बुक कर. माझे घर तुझ्या डेस्टिनेशन पासून अवघ्या 2 किलोमीटरवर आहे. आपण सोबतच जाऊ. मी कॅब बुक केला. गाडी लहान असल्यामुळे मागच्या सीटवर आम्ही दोघे जवळजवळ बसलो. प्रवासादरम्यान तिच्या हाताचा स्पर्श मला वारंवार जाणवत होता. 15 मिनिटात आम्ही मनीषनगर भागात आलो. उतरताना राधिका म्हणाली, खूप धन्यवाद राहुल, तुझ्यामुळे माझा प्रवास कधी संपला कळलेच नाही. संध्याकाळी वेळ मिळाला तर माझ्या घरी नक्की ये, मी म्हणालो. आता जाणे गरजेचे आहे, पण भविष्यात नक्की भेटू. तिने तिचा मोबाईल खराब असल्यामुळे रस्त्यावरील एका व्यक्तीकडून पेन मागवून घेतला आणि माझा नंबर स्वतःच्या हातावर लिहून घेतला. तसेच तिचा नंबर मला दिला. मी भावाला फोन केला, तो मला घ्यायला आला. दुपारी 2:30 वाजता मी वहिनीच्या घरी पोहोचलो.
तिथे गर्दी होती. संध्याकाळी 4:30 वाजता अंत्ययात्रा निघाली. सर्व विधी आटपून घरी येईपर्यंत अंधार झाला होता. 2 दिवस मी तिथेच होतो, पण माझे मन राधिकाच्या विचारात गुंतले होते. तिसऱ्या दिवशी मला परत गावी निघायचे होते. माझी ट्रेन सकाळी 11 वाजता होती. मी सकाळी 8 वाजेपासून राधिकाला फोन लावण्याचा प्रयत्न करत होतो, पण तिचा फोन स्विच ऑफ येत होता. शेवटी मी मनीष नगरहून रेल्वे स्टेशनवर आलो. प्लॅटफॉर्मवर उभे असतानाच अचानक राधिकाचा फोन आला. मी आनंदाने हॅलो राधिका म्हणालो. ती म्हणाली, राहुल कुठे आहेस? तू नागपूरमध्येच आहेस ना की निघालास? मी म्हणालो, मी स्टेशनवर आहे, गावी जाण्यासाठी ट्रेनची वाट पाहत आहे. ती म्हणाली, तिथेच थांब, मी 10 मिनिटात येते. काही वेळातच राधिका ऑटोमधून उतरून धावत माझ्याकडे आली. ती म्हणाली, माझा फोन आत्ताच दुरुस्त होऊन आलाय. नशीब तुझी ट्रेन सुटली नव्हती. आता तू आजचा दिवस माझ्याकडे थांबणार आहेस आणि उद्या गावी जाणार आहेस. मी घाबरत म्हणालो, पण राधिका, तुझ्या घरी तुझे पती असतील ना? ती हसून म्हणाली, ते कामाच्या निमित्ताने 3-4 दिवसासाठी बाहेरगावी गेले आहेत, म्हणूनच मी एवढी धावत आले आहे. माझ्यासाठी तू एक दिवस ॲडजस्ट करू शकत नाहीस का? तिचा हट्टीपणा आणि तिच्या डोळ्यातील ओढ पाहून मी नकार देऊ शकलो नाही. आम्ही ऑटोने तिच्या घरी गेलो. राधिकाचे घर एका इमारतीमध्ये पहिल्या मजल्यावर होते. घरात आल्यावर तिने मला पाणी दिले आणि म्हणाली, राहुल, आज जेवायला काय करू? तू सांगशील तेच बनवेल. मी म्हणालो, तुला जे आवडेल ते बनव. तिने मला कपडे बदलून आराम करायला सांगितले. घरात एकच मोठी खोली आणि किचन होते. मी कपडे बदलून शॉर्ट आणि टी-शर्ट घातला आणि टीव्ही पाहत बेडवर आडवा झालो. तासाभराने राधिका स्वयंपाक पूर्ण केला. आम्ही दोघांनी एकत्र जेवण केले. जेवणानंतर गप्पा मारण्यासाठी ती बेडवर माझ्या जवळ येऊन बसली. तिने घरगुती गाऊन घातला होता आणि ती अत्यंत देखणी दिसत होती. आमच्या गप्पा रंगत गेल्या आणि हळूहळू आमच्यातील शारीरिक अंतर कमी होऊ लागले. आमच्या नजरा एकमेकांना भिडल्या. तिच्या मनात माझ्याबद्दल असलेल्या भावना तिच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होत्या. तिने माझा हात हातात घेतला आणि म्हणाली, राहुल, जेव्हा मी तुला ट्रेनमध्ये पहिल्यांदा पाहिले तेव्हा माझ्या मनात तुझ्याबद्दल काहीतरी वेगळी फिलिंग निर्माण झाली होती. मी म्हणालो, पण राधिका, आपण तर फक्त चांगले मित्र आहोत. ती अत्यंत जवळ येत म्हणाली, एक मित्रच दुसऱ्या मित्राच्या कामी येतो राहुल. जो आनंद आणि सुख मला माझ्या पतीकडून मिळत नाही, ते आज मला तुझ्याकडून हवे आहे. तिचे गुलाबी ओठ माझ्या ओठांच्या अगदी जवळ आले होते. आम्ही दोघांनी एकमेकांचा श्वास अनुभवला आणि पुढच्या क्षणी आमचे ओठ एकमेकांना भिडले. त्या दुपारी आणि संपूर्ण रात्री आम्ही जगाचा विसर पडून एकमेकाच्या प्रेमात बुडून गेलो. एकमेकांना दिलेले सुख आमच्यासाठी अत्यंत अमूल्य होते. दुसऱ्या दिवशी सकाळी राधिका मला सोडण्यासाठी स्वतः रेल्वे स्टेशनवर आली. ट्रेनमध्ये बसून गावी परतत असताना माझे मन तिथे अजिबात लागत नव्हते. आजही त्या ट्रेनच्या प्रवासात सुरू झालेली ही प्रेमकथा आणि राधिकाच्या आठवणी माझ्या मनात कायम जिवंत आहेत. आजूबाजूला नसूनही आम्ही आजही एकमेकाच्या संपर्कात आहोत आणि वेळ मिळेल तेव्हा आमचे नाते सुखदपणे पुढे सरकत आहे. गाडी स्टेशनवरून सुटली आणि नागपूर हळूहळू मागे पडू लागले, पण माझे मन मात्र मनीष नगरच्या त्या खोलीतच राधिकापाशी अडकून पडले होते. खिडकी बाहेर पडणारी झाडे आणि शेतातून जाणारे वारे मला तिच्या मऊ हातांची आणि सुगंधाची स्पर्शाची आठवण करून देत होते. गावी पोहोचल्यापासून आमचा हा सिलसिला थांबला नव्हता, उलट तो अधिकच गहिरा झाला होता. आम्ही रोज रात्री फोनवर तासनतास बोलू लागलो. जेव्हा घरचे झोपायचे तेव्हा राधिका हळूच आवाजात मला तिच्या मनातल्या भावना सांगायची. कधी कधी व्हिडिओ कॉलवर ती तिचे मोहक रूप दाखवून माझ्या मनातील इच्छा अधिकच तीव्र करायची. अशाच एका शनिवारी रात्री आमचा व्हिडिओ कॉल सुरू होता. राधिकाने पांढऱ्या रंगाची नायलॉनची साडी नेसली होती आणि तिचे ओले केस तिच्या खांद्यावर रुळत होते. ती म्हणाली, राहुल, पुढच्या आठवड्यात ते पुन्हा 4 दिवसासाठी एका मोठ्या किराणा मालाच्या प्रदर्शनासाठी मुंबईला जात आहेत. घर पूर्णपणे रिकामे असेल. तिच्या या एका वाक्याने माझ्या अंगात आनंदाची लहर धावली. मी पुढचा मागचा कोणताही विचार न करता घरच्यांना खोटे सांगितले की कॉलेज निमित्त मला एका सेमिनारसाठी पुन्हा नागपूरला जावे लागणार आहे. पुढच्या गुरुवारी सकाळी थेट ट्रेन पकडली. यावेळेस प्रवासात कोणताही अनोळखी व्यक्ती नव्हती,
पण मनात फक्त राधिकाचा चेहरा आणि तिच्या सुंदर शरीराची रचना फिरत होती. दुपारी 12 वाजता मी नागपूर स्टेशनवर उतरलो. मी थेट मनीषनगरच्या दिशेने कॅब केली. इमारतीजवळ पोहोचलो तेव्हा माझे हृदय जोरदार धडधडत होते. मी पायऱ्या चढून पहिल्या मजल्यावर गेलो आणि राधिकाच्या घराची बेल वाजवली. 2 सेकंदात दरवाजा उघडला गेला. समोर राधिका उभी होती. यावेळेस तिने गडद लाल रंगाची सॅटिनची नाईट गाऊन घातली होती. तिचे केस पाठीवर मोकळे सोडलेले होते आणि तिच्या गळ्यातून येणारा मोगऱ्याचा सुगंध संपूर्ण घरात दरवळत होता. मला पाहताच तिच्या चेहऱ्यावर एक स्वर्गीय आनंद पसरला. तिने आजूबाजूला पाहिले आणि चटकन माझा हात धरून मला आत ओढले आणि दरवाजा लॉक केला. खूप वाट पाहायला लावलीस राहुल, ती काहीशी लाडीलवाळी म्हणाली. मी माझी बॅग खाली ठेवली आणि तिच्याकडे पाहतच राहिलो. गाऊनच्या सैल गळ्यातून तिचे गोरे गोरे खांदे आणि तिचे मोहक रूप इतके सुंदर दिसत होते की माझ्या डोक्याचा ताबा सुटला. मी काही बोलण्यापूर्वीच तिने तिचे दोन्ही मऊ हात माझ्या गळ्याभोवती टाकले आणि तिच्या पायाच्या अंगठ्यावर उभी राहून अगदी माझ्या जवळ आली. तिचे ते गुलाबी रसाळ ओठ माझ्या ओठांच्या इतक्या जवळ होते की तिचा उष्ण श्वास माझ्या चेहऱ्यावर जाणवत होता. मी माझे दोन्ही हात तिच्या कमरेवर ठेवले. सॅटिनच्या कपड्यातून तिच्या शारीरिक मऊ ऊब मला जाणवू लागली. आम्ही दोघेही एकमेकांच्या डोळ्यात पाहिले, जिथे फक्त आणि फक्त एकमेकांना मिळवण्याची तीव्र ओढ होती. पुढच्या क्षणी राधिकाने तिचे ओठ माझ्या ओठावर टेकवले. तो स्पर्श इतका नाजूक आणि वेळ लावणारा होता की मी तिला माझ्या मिठीत अजून घट्ट आवळले. तिचे ओठ मधाहून गोड लागत होते. ती अत्यंत उत्कटपणे माझ्या ओठांचा रस चाकत होती. आमचे चुंबन इतके दीर्घ आणि रोमॅन्टिक होते की काही मिनिटे आम्हाला काळाचे भानच राहिले नाही. तिचे हात माझ्या केसांमधून फिरत होते आणि तिचे शरीर माझ्या शरीराला पूर्णपणे टेकले होते. थोड्या वेळाने आम्ही जेव्हा ओठ मोकळे झाले तेव्हा राधिकाला श्वास लागला होता आणि तिचे गाल लाजेने लाल झाले होते. तिने तिची मान माझ्या खांद्यावर टाकली. मी तिच्या कानापाशी हळूच हसलो आणि तिच्या गळ्यावर एक हलके चुंबन घेतले. तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि तिच्या अंगावर काटा आला. राहुल, चल आधी फ्रेश हो, मी तुझ्या आवडीचे जेवण बनवून ठेवले आहे, ती म्हणाली. मी फ्रेश होऊन आलो. आम्ही दोघे बेडवर एकत्र बसून जेवण केले. ती मला स्वतः हाताने भरवत होती आणि प्रत्येक गावसासोबत तिच्या नजरेतून अत्यंत अथांग प्रेम जाणवत होते. जेवण झाल्यावर तिने भांडी किचनमध्ये ठेवली आणि ती पुन्हा खोलीत आली. दुपारची वेळ होती. खिडकीतून येणारा प्रकाश तिने पडदा ओढून मंद केला होता. खोलीत आता एक रोमॅन्टिक अंधार पसरला होता. ती बेडवर येऊन माझ्या बाजूला झोपली. मी तिचा हात हातात घेतला आणि तिच्या बोटांशी खेळू लागलो. राधिका, तू खूप खरंच सुंदर आहे. त्या दिवशी ट्रेनमध्ये जेव्हा तो रुमाल निघाला तेव्हापासून मी तुझा वेडा झालोय, मी मनातील भावना बोलून दाखवल्या. राधिकाने माझ्या छातीवर डोके ठेवले आणि तिची बोटे माझ्या शर्टाच्या बटनावर फिरू लागली. आणि मला माहीत आहे की का राहुल, जेव्हा ट्रेनच्या धक्क्याने तुझा हात मला लागला होता तेव्हाच मला समजले होते की तू माझ्या नशिबात काहीतरी वेगळं सुख घेऊन आला आहेस. माझ्या पतीने मला कधी स्त्री म्हणून प्रेम आणि आदर दिला नाही जो तू मला एकाच भेटीत दिलास. तेच हे शब्द ऐकून माझ्या मनातील तिच्याबद्दल प्रेम आणि आदर अजून वाढला. मी तिचे तोंड वर केले आणि तिच्या कपाळावर, मग तिच्या दोन्ही डोळ्यावर अत्यंत प्रेमाने चुंबन घेतले. राधिकाने हळूच तिच्या गाऊनची सैल केली. तिचे ते नितांत सुंदर रूप आता माझ्या डोळ्यासमोर पूर्णपणे उघडे झाले होते. तिच्या शरीराची बनावट एखाद्या शिल्पकाराने घडवलेल्या मूर्तीसारखी अचूक आणि मोहक होती. मी माझ्या हातांनी तिच्या पाठीवरून आणि कमरेवरून स्पर्श करायला सुरुवात केली. माझा प्रत्येक स्पर्श तिला वेगळ्या दुनियेत घेऊन जात होता. ती डोळे मिटून त्या सुखाचा आनंद घेत होती. आमच्या दोघांच्या श्वासांचा आवाज आता खोलीत गुंजत होता. आम्ही पुन्हा एकदा प्रेमाच्या त्या अथांग सागरात बुडून गेलो, जिथे जगातील कोणतेही नियम नव्हते. होते फक्त 2 जीवांचे एकमेकांवर अपार प्रेम. त्या दुपारी आम्ही एकमेकांना असे सुख दिले ज्याची कल्पना राधिकाने केली नव्हती. तिचे हुंदके आणि तिचे हसणे माझ्या कानात संगीत वाजवत होते. संध्याकाळ कधी झाली
आणि रात्र कधी पसरली आम्हाला काहीच समजले नाही. रात्रीच्या वेळी आम्ही दोघे बेडवर एकमेकांना बिलगून पडलो होतो. राधिका तिचे डोके माझ्या हातावर ठेवले होते. राहुल, मला भीती वाटते की हे दिवस संपले की मी पुन्हा एकटेपणात कशी जागणार. तिच्या डोळ्यात हलकेच पाणी आले. मी तिचे अश्रू पुसले आणि तिच्या ओठावर पुन्हा एकदा हलके चुंबन घेतले. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत तू कधी एकटी असणार नाहीस. मी पुण्याला असो वा गावी, माझे मन नेहमी तुझ्यापाशी असेल. आणि जेव्हा जेव्हा आपल्या संधी मिळेल आपण असेच एकत्र येत राहू. त्या रात्री आम्ही पुन्हा एकदा 2 वाजेपर्यंत एकमेकासोबत भरभरून प्रेम केले. तो पूर्ण विकेंड आमच्यासाठी एका स्वप्नासारखा होता. पुढच्या काही दिवसात नोकरीच्या निमित्ताने मी नागपूरलाच किंवा विकेंडच्या परिसरात कायमचे सेटल होण्याचा विचार करत होतो, जेणेकरून मी राधिकाच्या अधिक जवळ राहू शकेन. प्रवासात सुरू झालेले आमचे नाते आता केवळ एक प्रसंग राहिले नव्हते, तर ते आमच्या आयुष्यात सर्वात रोमॅन्टिक आणि अविभाज्य भाग बनले होते. शनिवारची ती रात्र कशी तरी संपली आणि रविवारची सकाळ उजाडली. खिडकीच्या पडद्यामधून येणारी सूर्याची कोवळी किरणे राधिकाच्या चेहऱ्यावर पडत होती. ती अजूनही गाढ झोपेत होती आणि तिच्या चेहऱ्यावर एक विलक्षण शांतता व तृप्ती दिसत होती. मी तसाच पडून तिच्याकडे पाहत राहिलो. तिचे ते विखुरलेले केस, तिच्या गालावर आलेली ती एक बट आणि तिच्या गुलाबी ओठावर असलेले ते मंद हसू, हे सगळे दृश्य इतके मनोरंजक आणि सुंदर होते की मला पुन्हा एकदा तिच्या प्रेमात पडायला झाले. मी हळूच पुढे सरकलो आणि तिच्या गालावर रुळणारी केसांची बट मागे केली. माझ्या हाताच्या स्पर्शाने तिने डोळे न उघडताच एक गोड आळस दिला आणि ती माझ्या छातीशी अजून चिटकून बसली. जाग आली का ग? मी तिच्या कानापाशी हळूच कुजबुजलो. तिने तिचे मोठे काळेबार डोळे उघडले आणि माझ्याकडे पाहून हसली. राहुल, मला वाटले की हे सगळे सुंदर स्वप्न आहे, पण तू खरोखरच माझ्या शेजारी आहेस. स्वप्न की नाही सत्य आहे, असे म्हणत मी तिच्या कपाळावर एक ओला स्पर्श केला. त्या दिवशी आमचा प्लॅन घरातच राहून पूर्ण दिवस एकमेकासोबत घालवण्याचा होता. राधिका बेडवरून उठली आणि म्हणाली, आज रविवार आहे, त्यामुळे आज आपण काहीतरी स्पेशल करूया. तू इथेच आराम कर, मी चहा करून घेऊन येते. ती किचनमध्ये गेले आणि काही वेळातच मागच्या वापरलेल्या चहाचे 2 कप घेऊन आली. आम्ही बेडवर समोरासमोर पाय दुमडून बसलो आणि चहाचा आस्वाद घेऊ लागलो. चहा पिता पिता आमचे पाय एकमेकांना स्पर्श करत होते आणि प्रत्येक स्पर्शात आमच्या डोळ्यात एक वेगळीच चमक येत होती. राधिका, आज आपण काहीतरी वेगळं करूया. तू मला तुझी आवडती गाणी ऐकव, मी म्हणालो. तिने तिच्या मोबाईलवर, जो तिने नवा घेतला होता, एक जुने रोमॅन्टिक गाणे लावले. गाण्याचे सूर खोलीत घुमू लागले. राधिकाने चहाचा कप बाजूला ठेवला आणि ती गाण्याच्या तालावर हळूच डोलू लागली. तिचे ते रूप पाहून मीही स्वतःला रोखू शकलो नाही. मी बेडवरून उठलो, तिचा हात पकडला आणि तिला उभे केले. चला मॅडम, आपल्या हक्काच्या घरात आपण डान्स करूया, मी हसलो आणि म्हणालो. तिने लाजत तिचा एक हात माझ्या खांद्यावर ठेवत आणि दुसरा हात माझ्या हातात दिला. खोलीत मंद संगीताचा आवाज आणि आम्ही दोघे एकमेकाच्या कचाऱ्यात अडकलेलो. आमची पावले संगीताच्या तालावर अगदी संतपणे पडत होती. डान्स करता करता आमचे चेहरे इतके जवळ आले की आमचे श्वास एकमेकांमध्ये मिसळू लागले. राधिकाने तिचे डोळे मिटले आणि तिचे संपूर्ण शरीर माझ्यावर सोडून दिले. मी तिच्या कमरेभोवती हात घट्ट केले आणि तिला स्वतःकडे अजून ओढले. तो डान्स फक्त पायांचा नव्हता, तर आमच्या 2 मनांच्या आणि भावनांचा एक सुंदर खेळ होता. दुपार झाली तशी आम्ही दोघांनाही भूक लागली. राधिका म्हणाली, आज मी तुझ्यासाठी नागपुरी पद्धतीने मस्त चमचमीत जेवण बनवणार आहे. मीही तिला मदत करण्यासाठी किचनमध्ये गेलो. कांदा चिरत असताना तिच्या डोळ्यात पाणी आले. तेव्हा मी तिच्या मागे उभा राहून पदराने डोळे पुसले. किचनमधील तो छोटासा प्रसंग अत्यंत रोमॅन्टिक आणि मनोरंजक बनला होता. आम्ही हसत खेळत एकमेकांना चिडवत जेवण तयार केले. जेवण झाल्यानंतर
आम्ही एकदा खोलीत तीच मोहक शांतता पसरली. दुपारची वेळ, बाहेर कडक ऊन होते, पण आतल्या खोलीत एसीचं थंड गारवा आणि आमचे उबदार प्रेम होते. राधिकाने पुन्हा एकदा बेडवर माझ्या कुशीत शिरकाव केला. तिने तिचे डोके माझ्या हातावर ठेवले आणि मी माझ्या शर्टच्या बटनाने खेळत म्हणाली, राहुल, मला नोकरी मिळवण्यासाठी तुझी मदत हवी आहे. मला स्वतःच्या पायावर उभे राहायचे आहे. मी तिचा हात हातात घेतला, तो दाबला आणि म्हणालो, नक्कीच राधिका, मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन. आपण तुझ्यासाठी एक चांगला जॉब शोधू आणि तोपर्यंत मीही माझे शिक्षण पूर्ण करून नागपूरमध्येच किंवा त्या जवळपास कुठेतरी कायमची नोकरी शोधेन. मग आपल्याला भेटण्यासाठी कोणाला खोटे बोलावे लागणार नाही. माझे हे शब्द ऐकून राधिकाच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. तिने इतक्या घट्ट मिठीत घेतले की तिचे धावणारे हृदय स्पष्ट जाणवत होते. ती मला, तू माझ्या आयुष्यात आलास आणि माझे संपूर्ण आयुष्य बदलून गेले. त्यानंतर वेळ शब्दापलीकडचा होता. आमच्यातील संवाद थांबला होता आणि भावनांचा ताबा घेतला होता. मी तिच्या ओठावर, तिच्या मानेवर आणि तिच्या सुंदर खांद्यावर माझ्या प्रेमाच्या खोड्या उमटवल्या. राधिकानेही मला तितक्याच उत्कटपणे प्रतिसाद दिला. बाहेर दिवस ढसळत होता. संध्याकाळ झाली आणि रात्रीचा अंधार पडला, पण मनीष नगरच्या त्या खोलीत प्रेमाचा एक वेगळाच प्रकाश पडला होता. सोमवारी सकाळी माझी परत गावी जाण्याची वेळ आली. यावेळी आमच्या दोघांच्याही मनात दुःख नव्हते, तर एक वेगळाच विश्वास आणि आनंद होता. राधिका मला सोडण्यासाठी पुन्हा रेल्वे स्टेशनवर आली. प्लॅटफॉर्मवर ट्रेन येऊन थांबली. मी ट्रेनमध्ये चढण्यापूर्वी तिने माझा हात हातात दिला आणि म्हणाली, लवकर पुन्हा भेटू. मी हसलो आणि म्हणालो, खूप लवकर. ट्रेन सुरू झाली. राधिका प्लॅटफॉर्मवर उभी राहून मला बाय करत होती. खिडकीतून तिच्याकडे पाहताना मला त्या पहिल्या दिवसाच्या ट्रेनच्या प्रवासाची आठवण आली, जिथे एका अनोळखी स्त्री म्हणून ती माझ्या शेजारी बसली होती. आणि आज ती माझ्या आयुष्यात सर्वात सुंदर, मनोरंजक आणि रोमॅन्टिक भाग बनली होती. प्रवासातील त्या एका छोट्याशा धक्क्याने आमच्या नशिबाची चक्रे अशी फिरवली होती की आता आमचे नाते कधीही न संपणारे होते. गावी परत आल्यानंतर काही दिवस अगदी स्वप्नावत गेले. राधिकाच्या आठवणी आणि फोनवरील रात्रीच्या गप्पा आमचा विरह सुसह्य करत होता. पण म्हणतात ना, वादळापूर्वीची शांतता फार भयानक असते. एका रात्री साधारण 11:30 वाजता आमचा नेहमीप्रमाणे फोनवर संवाद सुरू होता. राधिका खूप खुश होती आणि तिच्या एका मल्टीनॅशनल कंपनीत झालेल्या जॉब इंटरव्ह्यूबद्दल मला सांगत होती. तेवढ्यात अचानक फोनच्या पलीकडून मला तिच्या घराचा मुख्य दरवाजाची बेल वाजल्याचा आवाज आला. राहुल, थांब एवढ्या रात्री कोण आलंय कोणास ठाऊक, मी बघून येते, राधिका म्हणाली. तिने फोन कट केला नाही, फक्त बाजूला ठेवला. मी फोन कानाला लावून शांत ऐकत होतो. मला तिच्या पाऊल खुणांचा आवाज आला. मग दरवाजा उघडल्याचा आवाज आला. पुढच्या क्षणी पलीकडून जो आवाज आला त्याने माझ्या अंगावरील रक्ताचे पाणी झाले. अरे तुम्ही तर मंगळवारी येणार होतात ना? राधिकाचा आवाज कमालीचा घाबरलेला आणि थरथरत होता. हो, पण काम लवकर संपलं म्हणून आधीच आलो. का ग, मी लवकर आलेलं आवडलं नाही का? आणि चेहऱ्यावर एवढा घाम का आलाय? तुझ्या पलीकडून एक अनोळखी, खोली आणि संशयी आवाज आला. तो राधिकाचा पती विकास होता. माझे हृदय जोरजोरात धडधडत होते. विकास घरात आला. तो कपडे बदलण्यासाठी खोलीत गेला असावा, कारण राधिकाने चटकन फोन हातात घेतला आणि अत्यंत लहान आवाजात म्हणाली, राहुल, ते आलेत, आता फोन करू नकोस. आणि तिने फोन कट केला. त्या रात्री मला एका सेकंदही झोप लागली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळपासून मी राधिकाला फोन लावण्याचा प्रयत्न करत होतो, पण तिचा फोन सतत नॉट रिचेबल येत होता. 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, राधिका कोणताच पत्ता नव्हता. ती व्हॉट्सअपवरही ऑनलाईन आली नाही. माझ्या मनात नानाविधी शंका येत होत्या. विकासला आमच्याबद्दल काही कळले तर नसेल ना? त्याने राधिकाला काही इजा तर केली नसेल ना? सस्पेन्स आणि काळजीने माझे डोके फुटून जायची वेळ आली होती. 4थ्या दिवशी दुपारी अचानक माझ्या मोबाईलवर एका अनोळखी नंबरवरून मेसेज आला. राहुल आणि मी राधिका, मी खूप मोठ्या संकटात आहे. नागपूरला मनीष नगरच्या घरी न येता
थेट वर्धा रोडवरील जुन्या बंद पडलेल्या मिलपाशी ये. तातडीने निघ, कोणालाही सांगू नकोस. हा मेसेज पाहताच मी क्षणाचाही विलंब न करता बॅग भरली आणि स्टेशनकडे धाव घेतली. ट्रेनमध्ये बसलो तर खरा, पण माझे लक्ष कुठेच नव्हते. प्रवाशांचे आवाज, ट्रेनचा कडकडाट, काहीच मला ऐकू येत नव्हते. डोक्यात फक्त एकच विचार होता, राधिका ठीक असेल ना? संध्याकाळी 7 वाजेच्या सुमारास ट्रेन नागपूरला पोहोचली. बाहेर पूर्णपणे अंधार पडला होता आणि हलकी रिमझिम सुरू होती. मी मनीषनगरच्या विरुद्ध दिशेने असलेल्या वर्धा रोडवरील त्या मिलपाशी पोहोचलो. ती जागा अतिशय भयावह आणि निर्जन होती. जुन्या पडक्या इमारतीत वाढलेले गवत आणि तिथे फिरणारी कुत्री तिथे सामसूम होते. मी मिलच्या आतल्या भागात अंधारात चचपडत गेलो. मोबाईलच्या फ्लॅशलाईटच्या प्रकाशात मी आजूबाजूला पाहत राधिकाचे नाव पुकारले. राधिका, राधिका, कुठे आहेस तू? तेवढ्यात एका कोपऱ्यातून अंधारातून एक आकृती बाहेर आली. ती राधिकाच होती, पण तिची अवस्था पाहून मला धक्काच बसला. तिची ती सुंदर नेटची साडी चिखलाने माखली होती, केस विखुरलेले होते आणि तिच्या डोळ्यात प्रचंड भीती होती. ती धावत आली आणि तिने मला घट्ट मिठी मारली. ती थरथर कापत होती. राहुल, खूप मोठी गडबड झाली आहे, ती रडत म्हणाली. काय झालं राधिका? मला सांग, तुझा पती कुठे आहे? मी विचारले. तिने भीतीने मागे पाहिले आणि म्हणाली, त्या रात्री त्यांनी माझा फोन तपासला. आपल्या कॉल रेकॉर्ड्स आणि मेसेजेस त्यांनी पाहिले. ते रागाच्या भरात माझ्यावर धावून आले. त्यांनी मला मारहाण करायला सुरुवात केली. स्वतःच्या बचावासाठी मी त्यांना धक्का दिला आणि त्यांचे डोके भिंतीवरच्या लोखंडी खिळ्याला जाऊन लागले. ते तिथेच थारोळ्यात पडले. हे ऐकून माझे पाय जमिनीला खिळले. म्हणजे विकास? मला माहीत नाही राहुल, ते जिवंत आहेत की नाही. मी घाबरून पळाले आणि इथे येऊन लपले. मला पोलिसांची खूप भीती वाटते. आता आपण काय करायचे? राधिकाने माझा हात धरून गयावया केली. आम्ही दोघी तिथे उभे राहून विचार करत होतो. तेवढ्यात मिलच्या बाहेर एका गाडीच्या ब्रेकचा मोठा आवाज झाला. पाठोपाठ हेडलाईटचा प्रखर प्रकाश थेट आमच्या अंगावर पडला. आम्ही दचकून बाहेर पाहिले. गाडीतून 2 व्यक्ती उतरल्या. अंधारामुळे चेहरा स्पष्ट दिसत नव्हता, पण त्यातील एका व्यक्तीचा आवाज ओळखीचा वाटला. इथेच आहेत दोघे, एक जण ओरडला. फ्लॅशलाईटच्या प्रकाशात जेव्हा त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर पडला तेव्हा माझ्या आश्चर्याला सीमा राहिली नाही. तो दुसरा कोणी नसून विकास होता. त्याच्या डोक्यात पट्टी बांधलेली होती, पण तो जिवंत होता आणि पूर्णपणे ठीक होता. पण सस्पेन्स इथे संपत नव्हता. विकासच्या शेजारी उभी असलेली दुसरी व्यक्ती पाहून माझे धाबे दणाणले. तो दुसरा कोणी नसून माझा मोठा भाऊ, म्हणजेच राहुलचा मोठा भाऊ, ज्याचा नागपूरला मनीष नगरला सासूरवाडीत होता. माझा भाऊ पुढे आला आणि रागाने माझ्याकडे पाहत म्हणाला, राहुल, हे काय चाललंय? तू इथे मुलीसोबत काय करतोयस? तुझे डोके चक्रावून गेले? विकास जिवंत होता आणि तो माझ्या भावासोबत तिथे कसा पोहोचला? आणि सर्वात मोठा प्रश्न, राधिकाने मला मेसेज करून इथे का बोलावले होते? जर विकास जिवंत होता, तेवढ्यात विकास उपरोधपणे हसला आणि राधिकाला पाहून म्हणाला, काय ग राधिका, तुझा प्लॅन फसला ना? तुला वाटलं तू मला मारून राहुल सोबत पळून जाशील आणि सगळा आळ बिचाऱ्यावर येईल. मी गोंधळून राधिकाकडे पाहिले. राधिकाच्या चेहऱ्यावरील भीती अचानक नाहीशी झाली होती आणि ती एक थंड क्रूर हास्य उमटले होते. ती माझ्या हातातील पकड सैल केली आणि 2 पावले मागे सरकली. राहुल, राधिका अगदी शांत आवाजात म्हणाली, माफ कर मला, पण मला या गरिबाच्या आणि हमाली करणाऱ्या पतीच्या नरकातून सुटायचे होते. मला तुझा वापर करून याच्यासोबत पासून सुटका हवी होती. मीच विकासला मारण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांना संशय येऊ नये म्हणून तुला इथे बोलावले, जेणेकरून गुन्हा तुझ्या माती मारता येईल. पण दुर्दैवाने हा विकास वाचला आणि याने तुझ्या भावाला गाठले. माझ्या पायाखालची जमीन सरकली. ट्रेनच्या प्रवासात भेटलेली ती निष्पाप सुंदर स्त्री, जिच्या प्रेमात मी वेडा झालो होतो, ती प्रत्येक क्षणात एक भयावह कट रचणारी गुन्हेगारी निघाली होती. तिचे ते लागवी बोलणे, तो स्पर्श, ते प्रेम, सगळं केवळ एक नाटक होतं. मला एका मोठ्या गुन्ह्यात अडकवण्याचा सापळा होता. माझा भाऊ माझ्या जवळ आला. त्याने माझा हात पकडला आणि म्हणाला, राहुल, चल इथून. नशीब विकासने मला वेळेत फोन केला
आणि तुझा नंबर ट्रॅक करून आम्ही दोघे इथपर्यंत पोहोचलो. या बाईच्या जावळ्यातून तू सुटला आहेस नशीब. पोलिसांच्या गाडीचा सायरन दूरवरून येऊ लागला. विकासने आधीच पोलिसांना बोलवले होते. राधिकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण मिलच्या मुख्य दरवाजापाशीच पोलिसांनी तिला वेढा घातला. तिच्या हातामध्ये बेड्या टोकल्या जात असताना तिने वळून माझ्याकडे पाहिले. तिच्या डोळ्यात आता प्रेम नव्हते, तर पराभवाचा राग होता. मी सुन्न होऊन तिच्याकडे पाहत राहिलो. ज्या नाशिक ते नागपूर रेल्वेच्या प्रवासात मी माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर आणि रोमॅन्टिक प्रवास समजत होतो, तो प्रत्यक्षात माझ्या आयुष्यातील सर्वात भयानक सस्पेन्स होता. धोक्याचा प्रवास ठरला होता. ट्रेन सुटली की प्रवास संपतो, पण या प्रवासाने माझ्या मनावर दिलेली जखम कधीही न संपणारी होती. पोलिसांच्या गाडीचा सायरन दूरवर निनादत होता आणि राधिका पोलीस गाडीत बसून घेऊन गेले. तो सगळा प्रसंग माझ्या डोळ्यासमोर एखाद्या चित्रपटासारखा घडला होता. मी मनीषनगरच्या ज्या इमारतीत आणि ज्या खोलीत प्रेमाचे सुंदर क्षण अनुभवले होते, तिथे प्रत्यक्षात एका मृत्यूचा आणि फसवणुकीचा कट रचला जात होता. यावर माझा विश्वास बसत नव्हता. माझा भाऊ आणि विकास मला घेऊन मनीषनगरच्या त्याच घरी परत आले, जिथे आता पोलिसांचा पहारा होता आणि आजूबाजूचे लोक गोळा झाले होते. घरात आल्यावर विकासने मला शांतपणे कपाळावरची पट्टी नीट केली. त्याच्या चेहऱ्यावर आता कोणताही राग नव्हता, तर एक अजब शांतता होती. माझा भाऊ माझ्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला, राहुल, तू अजूनही पूर्ण सत्य जाणत नाहीस. राधिकाने तुला जे सांगितले ते सर्व खोटे होते. विकास हा कोणी हमाली करणारा माणूस नाही. तो नागपूरच्या एका मोठ्या फार्मास्युटिकल कंपनीत मुख्य संशोधक आहे. माझे डोके पुन्हा चक्रावले. मी विकासकडे पाहिले. विकासने कपाटातून एक फाईल काढली आणि माझ्यासमोर ठेवली. राहुल, राधिका माझ्याशी लग्न करून केवळ एकच उद्देशाने आली होती, माझ्या कंपनीत गुप्त फॉर्म्युले आणि लॅबचे डेटा रिसर्च चोरणे. ती एका आंतरराष्ट्रीय रॅकेटसाठी काम करत होती. तिने मला गरिबीचे नाटक करायला लावले, कारण तिला माहेरच्या लोकांसमोर स्वतःला बिचारी दाखवायचे होते, जेणेकरून नंतर ती अचानक गायब झाली तरी कोणाला संशय येऊ नये. विकास पुढे सांगू लागला, त्या दिवशी ट्रेनमध्ये तुझी आणि तिची भेट होणे हा काही योगायोग नव्हता. ती माझ्यावर पाळत ठेवून असणाऱ्या एका टोळीचा भाग होती आणि तिला नागपूरला येण्यासाठी एका अशा प्रवाशाची गरज होती ज्याचा वापर ती बळीचा बकरा म्हणून करू शकेल. तिने तुझा नंबर घेतला, तुला प्रेमाच्या जाळ्यात ओढले, कारण तिला माहीत होते की जेव्हा ती फॉर्म्युला चोरून पळून जाईल तेव्हा पोलीस सर्वात आधी तिच्या प्रियकराला म्हणजे तुला पकडतील आणि ती सुरक्षित देशाच्या बाहेर निघून जाईल. माझ्या छातीत धडधड वाढली होती. त्या रेल्वे प्रवासातील खिडकीतून टॉवेल टाकणे, तिचा तो नाजूक स्पर्श, ती गुलाबी साडी आणि मनीषा नगरच्या खोलीत घालवलेली ते मोहक रात्र, ते सगळे प्रेम नव्हतं, तर एका आंतरराष्ट्रीय गुन्हेगाराने अत्यंत थंड डोक्याने रचलेली चाल होती. तिने मला दिलेला तो ओटांचा रस आणि ती सुख केवळ मला तिच्या तालावर नाचवण्याचे एक हत्यार होते. पण तुम्हाला हे कसे कळले? मी थरथरत्या आवाजात विचारले. माझा भाऊ म्हणाला, राहुल, नागपूरला मनीषनगरमध्ये जेव्हा वहिनीच्या आईचे निधन झाले तेव्हा विकासही तिथे अंत्ययात्रेत आला होता. तो माझ्या सासरच्या दूरचा नातेवाईक लागतो. तिथे बोलता बोलता विकासने मला सांगितले की त्याची पत्नी एका मुलाला जाळ्यात ओढत आहे आणि तो मुलगा दुसरा कोणी नसून तू आहेस. हे जेव्हा विकासने एका तुझा फोटो दाखवला तेव्हा कळले. आम्ही दोघांनी मिळून राधिकाला रंगेहात पकडण्याचा प्लॅन रचला. विकासने मुद्दाम तिच्यावर हल्ला झाल्याचे नाटक केले आणि लॅबचा तो खोटा डेटा तिच्या हाती लागू दिला. सगळा सस्पेन्स आता माझ्यासमोर उघड पडला होता. मी ज्या स्त्रीच्या प्रेमासाठी घरच्यांशी खोटे बोलून नागपूरला आलो होतो, तिने मला थेट तुरुंगाच्या दारापाशी आणून सोडले होते. रात्रीचे 2 वाजले होते. पोलीस पंचनामा पूर्ण करून निघून गेले होते. मी मनीषनगरच्या त्या घराच्या खिडकीपाशी उभा राहून बाहेर पाहत होतो. वारा तसाच सुटला होता जसा त्या दिवशी ट्रेनच्या खिडकीतून येत होता, पण आज त्या वाऱ्याच्या राधिकाच्या मोगऱ्याचा सुगंध नव्हता, तर एक भयंकर धोक्याची जाणीव होती.
दुसऱ्या दिवशी सकाळी मी माझ्या भावासोबत गावी जाण्यासाठी पुन्हा नागपूरला रेल्वे स्टेशनवर आलो. प्लॅटफॉर्मवर 30 ट्रेन उभी होती, जिने माझ्या प्रवासाची सुरुवात केली होती. मी खिडकीपाशी बसलो आणि तोंडावर रुमाल टाकला, पण यावेळेस मला झोप येत नव्हती. माझ्या डोळ्यासमोर राधिकाचा तो हसरा चेहरा आणि ते शेवटचा तो क्रूर अवतार पुन्हा पुन्हा येतच होता. ट्रेनने शिट्टी मारली आणि गाडी वेगाने धावू लागली. नाशिक ते नागपूरचा तो रेल्वे प्रवास माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा धडा ठरला होता. प्रवासात भेटणारी प्रत्येक सुंदर व्यक्ती निष्पाप नसते आणि प्रत्येक सुखाचा स्पर्श प्रेम नसतो, हे सत्य आता माझ्या मनात कायमचे कोरले गेले होते. गाडी वेगात धावत होती आणि त्या अनोळखीच्या अनपेक्षित धक्क्यातून स्वतःला सावरत माझ्या घरी, माझ्या खऱ्या आयुष्याकडे परत निघालो.